स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 2 महिन्यापासून जय्यत तयारी चालू असून त्याचाच एक भाग म्हणून आज या आपल्या नायगाव तालुक्यामध्ये नरशी जिल्हा परिषद गट आणि मांजरम जिल्हा परिषद गटमधील भाजपच्या सर्व कार्यकर्त्या बांधवांची संवाद बैठक या ठिकाणी झाली आणि यामध्ये जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याबाबत या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि सर्व कार्यकर्ते बांधवांना आवाहन करण्यात आलं की पक्ष ज्या कुठल्या उमेदवारांना तिकीट देईल त्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नायगाव मतदारसंघातील 3 पंचायत समिती सदस्य आणि सर्व 8 जिल्हा परिषद सदस्य या भारतीय जनता पक्षाचे आल्याच पाहिजे आणि 3 पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा सभापती झाला पाहिजे अशा प्रकारचे सूचना विनंती या ठिकाणी आम्ही या बैठकीमध्ये केलेली आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाला यामध्ये पूर्णपणे यश येईल। आपण जो दुसरा प्रश्न विचारला युतीबाबतचा, या ठिकाणी स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाने आम्हाला दिलेले आहेत आणि सद्यस्थितीमध्ये तरी अजून याबाबत कुठलाही निर्णय झाला नसून येणाऱ्या काळामध्ये आमचे जे महायुतीतील मित्रपक्ष आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून आमचा प्रयत्न हाच राहील की महायुतीमध्ये जर निवडणूक लढवता आली तर आम्ही निश्चित तसा प्रयत्न करू। परंतु बऱ्याचदा काय होतं की स्थानिक पातळीवरती प्रत्येक पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने नाराजगी तेवढ्या प्रमाणात होऊ शकते, कारण का अनेकांना संधी मिळत नाही आणि म्हणून तशी जर परिस्थिती झाली तर भारतीय जनता पक्षाने एकट्याने निवडणूक लढवण्याची देखील आम्ही तयारी पूर्ण केलेली आहे। ठीक आहे सर।